राखी स्पेशल बाही डिझाईन ट्रेंडिंग आणि भन्नाट अशी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राखी स्पेशल ट्रेंडिंग बाही आपण आज घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनलवरती. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आपली अस्तरची बाही कटिंग आपण अगोदर करून घेतलेलं आहे. आता ही पूर्ण डिझाईनची बाही कशी तयार करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण स्टेप बाय स्टेप मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीने अस्तरची बाही आपण ब्लाऊजच्या पिसावरती ठेवलेली आहे. त्याला आता आपण पूर्ण जशी आपण कटिंग केलेली आहे तशी शिलाई करून घेणार आहोत. अगदी सावकाशपणे जसं कटिंग केलेलं आहे तशीच शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा पद्धतीने आपण पूर्ण बाहीवरती जशीच्या तशी शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला खालचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून टाकायचा आणि वरचा पण कापड कटिंग करून टाकायचा. वरचा एक्स्ट्राचा सर्व कापड कटिंग करून टाकायचा. आता खालच्या साईडचा पण पूर्ण कापड कट करून टाकायचा. आणि पूर्ण बाहीला कट द्यायचे, म्हणजे जेणेकरून आपली बाही व्यवस्थितरित्या फोल्ड झाली पाहिजे. डिझाईनचा कुठलाही पार्ट असो त्याला कट द्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होतात. पूर्ण बाहीला आपण कट दिलेले आहेत. आता आपल्याला ह्याला आधी दाब शिलाई करून घ्यायची. व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायची खालच्या साईडने आणि वरतून दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे की नाही आपला हा अस्तर आहे तो खालच्या साईडला अगदी व्यवस्थितपणे फोल्ड होतो. त्यामुळे अशा फोल्डिंगच्या प्रत्येक पार्टला तुम्ही दाब शिलाई देत चला. अशा पद्धतीने जर आपण फोल्ड केलं तर ते व्यवस्थित फोल्ड होत नाही, अस्तर वरच्या साईडला दिसतो. त्यामुळे आधी दाब शिलाई करून घ्यायची आणि नंतरच खालच्या साईडला फोल्ड करायचं. दाब शिलाई दिल्यावरती जास्त मेहनत करावी लागत नाही फोल्ड करण्यासाठी. त्यामुळे अस्तरवरती दाब शिलाई करायची आणि नंतर कापड फोल्ड करायचा. ट्रेंडिंगमध्ये सध्याची चालणारी ही बाही आहे. ह्या ब्लाऊजवरची साडी पण अगदी कलरफुल आहे. ब्लाऊज पीस सिंपल आहे, त्यामुळे साडीच्या कापडाची डिझाईन ह्याच्यावरती खूप उठून दिसते. आता अस्तर खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि वरतून शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने आता फक्त पकडायचं आणि शिलाई करायची. फोल्ड करायला काही मेहनत लागत नाही, कारण आपण दाब शिलाई करूनच आपला अस्तर खालच्या साईडला फोल्ड केलेला आहे. याआधी तुम्ही अशी बाहीची डिझाईन बनवलेली आहे का ते मला कमेंट करून सांगा.
आता आपली ही पूर्ण बाही तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला डिझाईनच करायचं. आता आपण पूर्ण अस्तरवरती शिलाई करून आपलं अस्तर पिसासोबत जोडून घेऊया आणि नंतर एक्स्ट्राचा उरलेला जो कापड आहे तो कटिंग करून टाकूया. आणि बाही जर कशा पद्धतीने कटिंग केली ते पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मग मी बाही कटिंगचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आता आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. तर एक्स्ट्राचा जो पिसाचा कापड आहे तो पूर्ण कटिंग करून टाकायचा. 5.5 इंचाची ही बाही आहे. 5-5.5 इंचाच्या बाहीला तुम्ही अशा प्रकारची डिझाईन करू शकता, जेणेकरून तुमचे कस्टमर अगदी खुश होणार आहेत. आता आपली ही बाही रेडी झालेली आहे. आता आपला हा जो साडीतला कापड आहे त्याचा आपल्याला जेवढा हवा आहे फ्रिलसाठी कपडा तेवढा काढून घ्यायचा आणि बाकीचा कापड कट करून टाकायचा. अशा पद्धतीची नवरंगी साडी आहे कस्टमरची. ह्या बाहीवरती हा साडीची फ्रिल एकदम उठून दिसणार आहे. जेवढी हवी आहे तेवढी आपल्याला घ्यायची आणि बाकीचं कापड बाजूला कट करून टाकायचा. तर हा मोठा भाग जो आहे तो आपल्याला लागणार आहे. उलटी सोयीची साईड बघून घ्यायची आणि उलट्या साईडने आपल्याला हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून एक अखंड पट्टी तयार करून घ्यायची. जेवढ्या साईजची हवी आहे तेवढ्या साईजला आपल्याला शिलाई करायची. पूर्ण अखंड पट्टी या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची. आणि नंतर ही पट्टी आपल्याला सोयीची करून घ्यायची आहे. सोयीची करण्यासाठी तुम्ही सुईचा पण वापर करू शकता. ही खूप मोठ्या साईजची पट्टी आहे त्यामुळे मी याला हाताने सोयीची करणार आहे. आता आपण ही पूर्ण पट्टी सरळ करून घेऊ. पूर्ण पट्टी आपण सरळ करून घेतलेली आहे. आता ह्या पूर्ण पट्टीची आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायची. अर्धा इंचावरती आपल्याला दुमडून पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा. आता अशा पद्धतीने अर्धा इंचावर फोल्ड करून पूर्ण फ्रिल आपल्याला तयार करून घ्यायची. प्लेन ब्लाऊजवरती ही फ्रिलची डिझाईन अगदी उठून दिसणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण फ्रिल आपल्याला तयार करून घ्यायची. आता आपण ही पूर्ण फ्रिल तयार करून घेऊया.
आपण ही पूर्ण फ्रिल करून घेतलेली आहे ती आता आपण आपल्या बाहीला गोल आकारामध्ये अशी मार्किंग करून जोडून घेऊया. खूपच सुंदर असा लुक आपल्या ह्या सिंपल ब्लाऊजच्या बाहीला आलेला आहे ह्या फ्रिलमुळे. अगदी गोलाकारामध्ये आपण ही पूर्ण फ्रिल आपल्या बाहीच्या वरती जोडून घेतलेली आहे. आता आपण ह्याला लेस लावून घेऊया. सिंपल अशी 9 रंगाची ही लेस आहे जी आपल्या साडीसोबत मॅच करणार आहे. यानंतर आपण आपल्या जी ब्लाऊज पीसमध्ये लेस निघालेली आहे ती पण पूर्ण बाहीच्या हातावरती लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली सिंपल छोटीशी लेस आपण या ठिकाणी वरच्या साईडला लावलेली आहे. आता ही आपल्या ब्लाऊज पीसमध्ये निघालेली जी लेस आहे त्याचे 2 भाग आपण करून घेऊया. दोन्ही बाह्यांसाठी आपल्याला लागतील आणि ते आपण पूर्ण हाताच्या साईडने अशा पद्धतीने लावून घेऊया. व्यवस्थितपणे आपल्याला ही पूर्ण लेस पूर्ण हाताच्या साईडला लावून घ्यायची. अशा पद्धतीने ही पूर्ण लेस आपण लावून घेतलेली आहे. ह्याला लगेचच डबल शिलाई करून घ्यायची वरच्या साईडला पण. अशा पद्धतीने आपली ही फ्रिलची बाही तयार झालेली आहे. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्याच्यामध्ये आपण एक सुंदर शो बटन लावूया. आपली ही बाही तयार आहे. तर अशीच रक्षाबंधनच्या निमित्ताने अशी सुंदर बाही तुम्ही पण तयार करा.